विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम नंबर 11 जो पेज नंबर 121 वर दिलेला आहे. प्रॉब्लेम अशा स्वरूपाचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार सी, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 अँड अ बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला थोडं आता वेगळ्या स्वरूपानं प्रॉब्लेम देण्यात आलेला आहे. आतापर्यंत आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट आणि ॲडजस्टमेंट अशा प्रकारे गणित दिलं जायचं आणि त्या आधारावर आपल्याला फायनल अकाउंट्स म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट उघडावं लागायचं. परंतु आत आपल्याला थोडी अधिक माहिती दिलेली आहे. या न्यू इंग्लिश स्कूलचं ओपनिंग बॅलन्स शीट दिलेले आपल्याला आणि मग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले आणि मग ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. असं प्रॉब्लेम देण्याचं हे स्वरूप जरी वेगळं असलं तर विशेष काही गोंधळून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटमधून जे काही ओपनिंग बॅलन्सेस आपल्या कामाचे आहेत तेवढे घ्यायचे आहेत, जे कामाचे नाही ते सोडून द्यायचे आहेत. बॅलन्स शीट दिलं म्हणजे प्रॉब्लेम फार मोठा झाला अशातला काही भाग नाही. प्रॉब्लेम पूर्वीप्रमाणेच आपण सहजरीतीने सोडवत जायचं आहे. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवर ज्या पदावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे त्या पदांना अगोदर टिक मार्क करून घ्या, म्हणजे आपल्याला रक्कम इनर कॉलमला घ्यायला लक्षात येईल. तर पहिलं पद आहे ट्युशन फीस, रिसिप्ट अँड पेमेंट बाजूला. यानंतर पेमेंट बाजूला आहे सॅलरी, लायब्ररी बुक्स आणि फर्निचर. एवढ्या 4 पदावर ॲडजस्टमेंट आहेत. तर चला मग आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. अगोदर ओपनिंग बॅलन्स शीटमधल्या जे काही आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस आवश्यक आहेत तेवढे आपण विचारात घेऊ. कॅपिटल फंड 6,43,000. तर हे कॅपिटल फंड आपल्याला लागणारच आहे म्हणून कॅपिटल फंड घेऊन टाकायचा आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल फंड $6,43,000. नंतर लायबिलिटी साईडला एवढे एकच पद आहे. असेट्स बाजूला पाहता कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक 6,000, 10,000 हे ओपनिंग बॅलन्स आहे आणि हेच बॅलन्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईड आलेले आहे. पहा बॅलन्स ब्रॉडडाऊनमध्ये कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक हे ओपनिंग बॅलन्स आहे. हे ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही हे पाठीमागच्या अनेक प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्या लक्षात असेलच. आता ज्या फिक्स्ड असेट आहे त्या फिक्स्ड असेट आपल्याला अनेक वर्षपर्यंत कामाला येत असतात म्हणून पाठीमागचे ज्या फिक्स असेटचं जे काही व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तीच व्हॅल्यू आपल्याला पुढे चालवायचे, पुढच्या बॅलन्स शीटला घ्यायचं आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटला घ्यायचं आहे. तर पहिली फिक्स्ड असेट आहे बिल्डिंग 4,50,000. यावर ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही, सरळ आउटर कॉलमला रक्कम घेऊन टाका. वर 2 ओळी सोडा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकेसाठी आणि खाली लिहा बिल्डिंग ₹4,50,000. नेक्स्ट आहे फर्निचर 72,000 फर्निचर आहे. हे फर्निचरचं ओपनिंग बॅलन्स आहे $72,000. यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत, 2 ओळी जागा सोडा. नंतर आहे लायब्ररी बुक्स लायब्ररी बुक्स 45,000 आहेत. हेही आपली फिक्स्ड ॲसेट आहे. हे 45,000. याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे आपल्याला, 2 ॲडजस्टमेंट आहेत, 2 ओळी जागा सोडा. यानंतर कम्प्युटर लॅबॉरेटरी आपल्याकडे संगणकीय प्रयोगशाळा आहे ती आपली ॲसेट आहे म्हणून कम्प्युटर लॅबॉरेटरी ही देखील आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला घेऊन टाका.
60,000. अशा रीतीने आपलं ओपनिंग बॅलन्स शीटच्या आयटम्स आपल्याला गरजेचे तेवढे आपण घेऊन टाकलेले आहेत. आता रिसिप्ट अँड पेमेंटकडे वळूया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला पहिलं पद आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स आहे हे सोडून द्यायचं आहे, आपल्याला माहीत आहे. नंतर ट्युशन फीस 90,000 हे आपले इन्कम आहे, म्हणून आपली ही शाळा आहे, शाळेची फीस ट्युशन फीस आपल्याला प्राप्त होते. 90,000 हे उत्पन्न आहे आपलं, म्हणून इन्कम साईडला लिहा बाय ट्युशन फीस. हे आहे 90,000. नेक्स्ट टर्म फीस सत्र शुल्क ही देखील उत्पन्नच आहे 3,000 बाय टर्म फीस 3,000 रुपये. नेक्स्ट आहे ॲडमिशन फीस प्रवेश शुल्क 12,000 हेही उत्पन्न आहे आपलं, म्हणून ॲडमिशन ₹12,000. डोनेशन कंसात आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे. डोनेशन कॅपिटल हे जे देणगी आहे ती कॅपिटल स्वरूपाची रिसिप्ट आहे. कॅपिटल स्वरूपाच्या रिसिप्ट आणि कॅपिटल स्वरूपाचे एक्सपेंडिचर हे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेत नाही, तर ते बॅलन्स शीटला पाठवून देतो. म्हणून हे डोनेशन हे कॅपिटल स्वरूपाचे रिसिप्ट आहे, म्हणून आपण हे लायबिलिटीला घेऊन जाऊ. डोनेशन कॅपिटल फंडामध्ये ॲड करून टाकू याला, प्लस डोनेशन $61,000. याचं कॅपिटलायझेशन झालेलं आहे. नंतर इंटरेस्ट रिसिव्ड व्याज प्राप्त हे उत्पन्न आहे आपलं, म्हणून क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट रिसिव्ड. $2,000. नेक्स्ट गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू स्वरूपाचं आहे, सर्वच्या सर्व आपलं उत्पन्न आहे. 1,20,000 हे आपलं उत्पन्न बाय गव्हर्नमेंट ग्रँट. $1,20,000. नेक्स्ट आहे सन्ड्री रिसिप्ट्स विविध प्रकारच्या प्राप्ती. उत्पन्न सन्ड्री रिसिप्ट्स हे 11,000. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे डेबिट साईड म्हणजेच रिसिप्ट बाजूचे आयटम आपण नोंदवलेले आहेत. आता पेमेंट्स साईडचे पहा. सॅलरी हे आपले एक्सपेन्सेस आहे 90,000. डेबिट बाजूला टू सॅलरी ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा 90,000. लायब्ररी बुक्स चालू वर्षामध्ये आपण ग्रंथालयासाठी काही पुस्तके खरेदी केलेली आहेत 14,000. ही पुस्तके आपल्या मूळचं जे काही पुस्तकाचा साठा आहे त्यामध्ये ॲड होईल, हे आपण बॅलन्स शीटला लिहिलेले आहे. लायब्ररी बुक्स आपल्या 45,000च्या पूर्वीचे आहेत. आता हे खरेदी म्हणून त्याच्यात ॲड करायचं आहे, प्लस परचेसेस हे आहेत 14,000. तर आता या वर्षामध्ये आपल्याला ग्रंथालयात एकूण पुस्तकाची उपलब्धता आहे 49,000 रुपयाची. नंतर ऑफिस रेंट हे भाडं आहे. खर्च डेबिट बाजूला टू ऑफिस रेंट 10,000. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी
हे आहे 22,000. सन्ड्री एक्सपेन्सेस विविध खर्च 12,000. इन्शुरन्स हेही एक्सपेन्सेस आहे आपल्या शाळेच्या इमारतीचा विमा उतरला असावा. त्या विम्याचा हप्ता भरला आपण 10,200. नंतर स्पोर्ट्स एक्सपेन्सेस क्रीडा खर्च आहे. हे स्पोर्ट्स एक्सपेन्सेस 8,000. नेक्स्ट आहे ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. आपल्याला माहीत आहे शाळेमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन होत असतं, गॅदरिंग होत असते. त्या गॅदरिंगच्या आयोजनाला खर्च येत असतो. तो खर्च म्हणून आपण एक्सपेंडिचर साईडला घेणार आहोत. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस हे रुपये 9,000. नंतर फर्निचर आपण चालू वर्षामध्ये 50,000 रुपयाचं फर्निचर नवीन खरेदी केलेलं आहे. पूर्वीचं फर्निचर आहे आपल्याकडे 72,000चं. त्यामध्ये ॲड करा, याला प्लस परचेसेस म्हणायचं 50,000. आता एकूण आपल्या शाळेमध्ये फर्निचर 1,22,000 मूल्याचं झालेलं आहे. यानंतर रिपेयर्स दुरुस्ती वगैरे खर्च आहे किरकोळ स्वरूपाचा, म्हणून खर्च बाजूला. रिपेयर्स आहेत 15,000. आता बॅलन्स कॅरेड डाऊन क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, हे आपण विचारात घेत असतो. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतो आपण. कॅश इन हँड 4,800. 4,800. कॅश ॲट बँक ते आहे 70,000. अशा रीतीने आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ही संपलेलं आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण पाहू. ॲडजस्टमेंट नंबर 1, आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 9,000. 9,000 रुपयाचा पगार आणखी आपल्याला द्यावयाचा आहे, म्हणून प्लस ड्यू रुपये 9,000. एकूण सॅलरीवर आपला खर्च होतो आहे 99,000. 9,000 आपलं देणं आहे, म्हणून लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. आपली लायबिलिटी आहे ही आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 9,000. नंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग ट्युशन फीस रुपीज 15,000. ट्युशन फीस येणे आहे रुपये 15,000. हे ट्युशन फीस आपले 90,000 आलेली आहे आणि आणखी यायची आहे, म्हणून आउटस्टँडिंग हे 15,000. एकूण आपला ट्युशन फीसचं उत्पन्न होत आहे 1,05,000. हे आउटस्टँडिंग फीस आपल्याला येणं आहे, म्हणून आपली ॲसेट आहे, ॲसेट साईडला लिहायचं आहे. आउटस्टँडिंग ट्युशन फीस रुपीज 15,000. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट लायब्ररी बुक्स रुपीज 9,000 अँड फर्निचर रुपीज 10,000.
लायब्ररी बुक्सवर 9,000चं आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. 49,000मधून डेप्रिशिएशन वजा करा. डेप्रिशिएशन रुपीज 9,000. बाहेर आपली आता लायब्ररी बुक्सची किंमत राहील 40,000 आणि फर्निचरवर डेप्रिशिएशन आहे 10,000. इथूनही मायनस करा, मायनस 10,000. हे 10,000 वजा करा. तर पहा 1,12,000 शिल्लक राहतील. हे दोन्हीही डेप्रिशिएशन आपल्यासाठी लॉस आहेत, म्हणून लॉस हा एक्सपेंडिचर साईडला लिहितो आपण. डेप्रिशिएशन पहिला आहे लायब्ररी बुक्सवर 9,000 आणि फर्निचर रुपीज 10,000. असं दोन्हीवरचं डेप्रिशिएशन मिळून आपलं 19,000 येतं. 19,000 अशा रीतीने आपलं प्रॉब्लेमचे आयटम नोंदवायचं झालेलं आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया. पाच आणि 3 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 1 13ला 3. ह्याच्याला 1 2 2 आणि 2 4 आणि 1 5. 1 आणि 1 2. 2,53,000. 2,53,000. इकडं लिहा 2,53,000. आता आपलं हे इन्कम आहे. इन्कममधून एक्सपेंडिचर वजा करायचे. एक्सपेंडिचरची बेरीज आपण करूया. इकडं 0 हे 0 हे 2 9 2 11 11 2 13 13 8 21 21 9 30 30 5 35 35 9 44ला 4 ह्याच्याले 4 4 9 13 13 आणि 1 14 14 9 16 16 आणि 1 17 17 आणि 1 18 18 आणि 1 19 19 आणि 1 20. 2,04,200 हे आपलं एक्सपेंडिचर आहे आणि 2,53,000 आपलं इन्कम आहे. इन्कममधून एक्सपेंडिचर वजा करा, कारण इन्कम इज एक्सिस ऑफ एक्सपेंडिचर. 0 0 10मधून 2 गेले 8 राहिले. इथं राहिले 2 12 12मधून 4 गेले 8 राहिले. इथं राहिले 4 4 4 2 2 गेले 0. 48,800 हे 48,800 आपलं सरप्लस आलेलं आहे. टू सरप्लस. इट इज एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे आपलं इन्कम आहे. हे इन्कम आपण काय करतो, आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड करतो. हे ॲड करून टाका. सरप्लस रुपये 48,800 48,800. 0 0 हे 8 3 आणि 1 4 आणि 8 12ला 2 ह्याच्या 1 1 आणि 5 6 1 आणि 4 5 5 आणि 6 11 11 आणि 4 15ला 5 ह्याच्याला 1 1 हे 75,000 7,52,800. 4 आणि 12ला 2 ह्याच्या 1 5 आणि 6 11 आणि 4 15ला 5 ह्याच्याला 1 7,52,800. अशा रीतीने आपण आता बॅलन्स शीटची बेरीज करूया. 0 0
हे 8, 9 2 11ला 1, हातच्या आला 1, 5 आणि 1 6 आणि वरचं 7, 7,61,800. ॲसेट साईडची बेरीज करूया आता. 0 0 हे 88 8, 4 आणि 2 6, 6 आणि 5 11ला 1, हातच्या 1, 1 आणि 7 8, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 4 18, 18 आणि 6 24 आणि 1 25. पहा काय झालं. 4 आणि 2 6, 6 आणि 5 11ला 1, हातच्या आला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 4 18, 18 आणि 6 24 आणि 1 24 आणि 1 25. काय होते पहा. 2 बेरीज कुठं चुकते का. 4 आणि 2 6, 6 आणि 5 11ला 1, हातच्या 1, 1 हा 1 मिनिट इथं आपली बेरीज चुकली बा. 4 आणि 5 9, 4 आणि 1 5 इथं होतात. हे 59 होतात आणि 9 गेल्यानंतर इथं 50,000 राहतात. इथं आपलं चुकलेलं आहे. आता पहा. 4 आणि 2 6, 6 आणि 5 11ला 1, हातच्या 1, 1 आणि 7 8, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 5 19, 19 आणि 6 25 आणि 1 26ला 6, हातच्या आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7. हे 7,61,000 अशा रीतीने छोट्या मोठ्या बेरजा चुकून आपलं गणित बरोबर येऊन आपल्या बेरजा किंवा वजाबाक्या चुकूनसुद्धा आपल्या गणिताला चुकीच्या मार्गावर नेण्याची शक्यता आहे. म्हणून बेरजा वजाबाक्या काळजीपूर्वक करा. अशा रीतीने आपले हे बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. गणित बरोबर आलेलं आहे. पुढचं गणित आपण नंतर पाहूया. आता इथेच थांबूया. धन्यवाद.